सबस्क्राईब करा आकार Digi9. आमचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा. राजकीय झाडं सुद्धा वाढतायत, नवीन नवीन कलम तयार होत आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या तीन पक्षांचं सरकार कधी येऊ शकेल हा कोणाच्या काय अगदी माझ्याही मनामध्ये विचार नव्हता. आम्ही जे काही शिवसेनेने आजपर्यंत केलेलं ते प्रामाणिकपणाने केलेले आहे. अगदी भारतीय जनता पक्षासोबत सुद्धा जी आमची युती होती ती 25 ते 30 वर्ष होती आणि आम्ही करतो ते मनापासून करतो. त्याच्यामुळे आम्ही 25-30 वर्ष एका ध्येयाने, उद्देशाने, विचाराने एकत्र राहिलो. त्याच्यानंतर काय घडलं हे सुद्धा मला पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाहीये. आमची काय त्या युतीतनं बाहेर पडण्याची इच्छा नव्हती. नमस्कार. विश्लेषण या आकार Digi9च्या विशेष कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. मंडळी, मराठी पत्रकारितेच्या लौकिकाला साजेसा असा एक उपक्रम लोकसत्ता या मराठी दैनिकाने मागच्या आठवड्यावर राबवला. त्याला नाव दिलं होतं महाराष्ट्र, दृष्टी आणि कोन. या दूरसंवाद मालिकेत राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी महाराष्ट्र हिताच्या दृष्टीतून त्यांच्या आकलनाचे कोन विशद केले. यात अगदी सुप्रियाताई सुळे, प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वात शेवटी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली मतं मांडली. या सगळ्याच नेत्यांनी केलेलं विचारमंथन आपण ऐकलं. महत्त्वाचं म्हणजे राज्यभर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री नेमकं काय बोलत आहेत हे जाणून घेण्यात आम्हाला रस होता. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्र्यांशी हा दूरसंवाद साधला. या संवादात मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करतानाच अनेक प्रश्नांना मात्र सोयीस्करपणे बगल दिली. त्यांच्या या मुलाखतीचं सखोल आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण करत असतानाच आम्ही बातमीमागची बातमी शोधण्याचंही काम करत होतो. उद्धवजींनी या तासभर चाललेल्या मुलाखतीत त्यांच्या दृष्टीला दिसणारे विविध कोन स्पष्ट केले. त्यात त्रिकोण होते, चौकोन होते आणि षटकोनही होते. ते कसे काय बुवा असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर मंडळी, फारसा वेळ न दवडता आपण या मुलाखतीतील विविध कोन म्हणजेच त्रिकोण, चौकोन आणि षटकोन जाणून घेऊयात. त्यासाठी मी थेट संवाद साधणार आहे आकार Digi9चे विशेष सल्लागार, मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत या विशेष कार्यक्रमात. लोकसत्ता, दृष्टी आणि कोन या दूरसंवादात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जी मुलाखत झाली त्या अनुषंगाने मी आपल्याला काही प्रश्न विचारणार आहे. या विश्लेषणाला सुरुवात करताना मी तुम्हाला जो पहिला प्रश्न विचारणार आहे तो म्हणजे या वेबिनारच्या प्रारंभालाच शिवसेना भाजप युतीची म्हणजे पुन्हा शिवसेना भाजप युतीची चर्चा होणार असं वाटत असताना मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न किंबहुना त्या प्रश्नाचा रोख हिंदुत्वाकडे वळवला. असं नाही का वाटत तुम्हाला? मला असं वाटतं की ज्या वेळेला शिवसेनेला एक गिल्टी कॉन्शियस येतो, म्हणजे अपराधित्वाची भावना निर्माण होते, त्यांना असं वाटतं की कुठेतरी मला एक सेव्हिंग पॉईंट किंवा एक कुठेतरी एक पळवाट शोधायला पाहिजे किंवा कुठेतरी मला माझं डॅमेज कंट्रोल एक्झरसाईज करायचं आहे. त्यावेळेला ते आपल्या हिंदुत्वाची न चुकता आठवण करून देतात. ॲक्च्युली असं आहे की तुझ्या मुलाखतीचा उल्लेख केला, ती मुलाखत काल मी सविस्तर 2दा पाहिली आणि शिवाय हा लोकसत्ताच्या अंकामध्ये ती आज छापून पण आलेली आहे. आणि त्या मुलाखतीबद्दल बोलायचं असल्यामुळे मी आणखीन पण काही लोकांशी बोललो आणि शिवाय मी पण त्याचा एक ॲनालिसिस केला. तर माझा पहिला मुद्दा आज असा आहे की तू जो म्हणालास की त्यांनी हिंदुत्वाची आठवण करून दिली भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या संदर्भात, तर मला असं वाटतं की हिंदुत्व हा त्यांचा असा एक हिडन कार्ड आहे की ज्या वेळेला त्यांना असं वाटतं की आपण संकटात आहोत, कुठेतरी अपराधी भावना आहे, कुठेतरी लोक हे करत आहेत, तेव्हा सगळ्या लोकांचे सगळे आरोप जे आहेत ते बाजूला करण्यासाठी आणि नाही आम्हाला तुम्ही दुसऱ्या प्रश्नावर बोलूच नका आमच्याशी, तो आमच्याशी चर्चाच करू नका, आमचं मूळ कार्ड हिंदुत्वाचं आहे असं त्यांना म्हणायचं असतं. त्यावेळेला तर हिंदुत्वाचा विषय काढतात. आता तुझ्या प्रश्नातून एक प्रश्न निर्माण होतो आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर मी त्यांनी नाही दिलं तरी मी देऊ इच्छितो. कसं आहे की काल हा विषय जेव्हा निघाला त्यावेळेला मी काही लोकांशी बोललो, त्यात शिवसेनेचे लोक होते, इतरही काही पत्रकार होते, इतरांशी होते. आणि काल एका ठिकाणी मी बोलताना असं म्हटलं होतं की शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे उद्धव ठाकरे यांना ट्रॅप करतायत, उद्धव ठाकरे यांना ट्रॅप करतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेनेची साथ सोडून उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद काढायला निघालेलं आहे. त्याच्यावर मला आज शिवसेनेच्याच एका नेत्याने असं सांगितलं की उद्धवजींच्याही संदर्भामध्ये
ते फार भाबडे आहेत, फार निष्कपट आहेत. तुम्ही नेहमी त्यांना असं एक निरागस वगैरे वगैरे म्हणता. तसं काही नाही. ते देखील फडणवीस आणि पवार यांच्या इतकेच आता बनेल झालेले आहेत. त्यांनाही आता राजकीय डावपेच चांगले समजायला लागलेले आहेत. त्याचा परिणाम म्हणून तुम्ही ज्या वेळेला ही चर्चा करताय की राष्ट्रवादी आणि शिवसेनेतले बंडखोर आणि भारतीय जनता पक्ष मिळून काहीतरी एक कट कारस्थान करताय, मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की उद्धवजी पण एवढे या संदर्भामध्ये डावपेच निपुण झालेले आहेत की कदाचित तुम्ही सगळेजण राष्ट्रवादी आणि भाजपच्या संदर्भात चर्चा करत असताना ते हिंदुत्वाचं कार्ड, मी तू बरोबर पॉईंट आऊट केलंस की यांनी हिंदुत्वाचा विषय का काढला परत, का जुन्या आठवणी दिल्या, का वाजपेयी, प्रमोद महाजन आणि ते मुंडे आणि गडकरी ते इतर आठवणी काढल्या, अडवाणी वाजपेयी वगैरे. तर एक शक्यता मला काल लोकांच्या बोलण्यातून वाटते, जी परत एका मोठ्या बातमीचा किंवा हेडलाईनचा विषय होऊ शकते. आणि तो विषय असा की राष्ट्रवादीने त्यांना टांग मारण्याच्या आत कदाचित उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचं कार्ड परत खेळत असं म्हणतील की त्या महाआघाडीचा प्रयोग फसला. बरं, ते असे कबुलीत देतात. त्यांनी तर असं सांगितलं की 25 वर्ष आम्ही युतीमध्ये सडलो. तर सडलो, इकडे पिडलो, इकडे बिघडलो असं म्हणायला त्यांना काय 5 मिनटं लागणार नाहीत. मग जर तसं ते म्हणाले तर ते म्हणतील की दगडापेक्षा वीट बऊ. या न्यायाने निदान आमचा हिंदुत्वाचा एक दोघांचा मिळून सामायिक दुवा असल्यामुळे आम्ही आता असा निर्णय घेतो आहोत की आम्ही भारतीय जनता पक्षाशी युती करून परत हे महाआघाडी सरकार मोडून नवं सरकार बनवतो. आता पेच प्रसंग कायम राहील की मग यांची अजून 1.5 वर्ष झालेत वगैरे वगैरे, ते विषय राहतील, त्याच्याबद्दल डिस्प्यूट होतील कदाचित. त्याच्यातून मार्ग ते कसा करतील काही सांगता येत नाही. पण या क्षणाला हिंदुत्वाचं कार्ड खेळण्यामागे कदाचित मला असं वाटतं की राष्ट्रवादीच्या ज्या मूव्ह सुरू झालेल्या आहेत त्याला शह देण्याकरता आणि भारतीय जनता पक्षाशी आमचे ऑप्शन्स ओपन आहेत असं दाखवण्याकरता भारतीय जनता पक्षाला पण त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाचा जो चाहता वर्ग आहे, लॉयल वर्ग आहे, फडणवीसांचे चाहते आहेत, त्यांच्यावर प्रेम करणारे आहेत, भारतीय जनता पक्षाचे असे कडवट निष्ठावान आहेत, त्यांना राष्ट्रवादीबरोबर जाण्याची कल्पना फारशी मान्य होत नाही. त्यांना शिवसेना चालते. आणि याचं कारण आहे की हिंदुत्व हा एक मुद्दा त्याच्यामधला महत्त्वाचा आहे. त्यांना असं वाटतं की नॅचरल कोर्समध्ये आमचा सहकारी शिवसेना होऊ शकते. फार डोकेबाजपणाने नेहमी ते दिसतं त्याच्या मागचं बघायचं असतं. ते मी बघतो म्हणून माझ्या व्हिडिओचं वैशिष्ट्य असतं. आपण जे सांगतो ते हे की हे कार्ड खेळण्यामागे, आणि ते जाऊ दे महाआघाडी वगैरे नको, हे कदाचित उद्धवजींचा हा एक डावपेच असू शकतो, राष्ट्रवादीला शह देण्याचा, भारतीय जनता पक्षाला गोंजारण्याचा. गो अहेड. सर, मागच्या काळात सेना भाजपा युती होती. त्या युतीचे शिल्पकार अनेक होते. थेट अटलजी, अडवाणींपासून प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि अगदी नितीन गडकरींची मातोश्रीवर उठबस असायची. एक कौटुंबिक वातावरण या युतीत होतं. उद्धवजींच्या बोलण्यातूनही ते सतत तेच अधोरेखित केलं जात होतं. आता समजा या 2 पक्षांमध्ये फाटले तर ते सांधणार कोण? गडकरी सोडले तर मी जी नावं घेतली, अटलजी, महाजन, मुंडे, हे तर नाहीतच. अडवाणीजीही विजनवासात आहेत. मग हा जो दुवा असायला हवा होता तो कुठून आणायचा? आता तुझा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या अनुरोधाने असं उद्धवजी या आपल्या मुलाखतीमध्ये लोकसत्ताच्या म्हणालेले आहेत की पूर्वीच्या काळी असे मोठे मोठे दिग्गज होते, त्यांच्याशी आमचे एक ऋणानुबंध होते आणि त्यामुळे एक दुवा होता आमच्यामध्ये. आणि तो दुवा हा आता निखळल्यामुळे आमचा संवादच राहिला नाही, फक्त वाद उरला आहे. अशा तऱ्हेची एक खंत त्यांनी या लोकसत्ताच्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलेली आहे. मग स्वाभाविकच जो प्रश्न तुझ्या मनात आला तो महाराष्ट्राच्या मनामध्ये येऊ शकतो की मग या दोघांमध्ये संवाद आता अशक्य झाला का? संवाद होणारच नाही का? जर उद्धवजींच्या मनामध्ये परत हिंदुत्वाचं कार्ड खेळून भाजपशी जवळीक साधून राष्ट्रवादीला ते त्यांना शह देतात तर शह देण्याचं मनात असेल तर ते कोणाचा वापर करतील? सहजगत्या लोकांच्या नजरेसमोर येणारं नाव
हे नितीन गडकरी हे आहे, कारण उद्धवजींनी त्यांच्या मुलाखतीमध्ये नितीन गडकरींचा उल्लेख केलेला आहे की व तेही एक आमच्यामधला दुवा होते. पण आपल्याला आता सध्याची जी परिस्थिती आहे, ज्याच्यावर ॲक्च्युली आपण गडकरींच्या संदर्भामध्ये गडकरींचे मारेकरी कोण असा आपण एक व्हिडिओ करणार आहोत लवकरच, आणि त्याच्यामध्ये फार मोठे गौप्यस्फोट आपण करणार आहोत. पण त्याचं छोटंसं झलक गौप्यस्फोट केल्याशिवाय या विषयावर मला येता येत नाही की गडकरींची पद कायम असलं तरी पद दिल्लीतून संपलेली आहे. पद कायम असलं तरी पद दिल्लीतून संपलेली आहे. त्यांच्या संदर्भात त्यांच्या माध्यमातून त्यांना श्रेय देऊन ना मोदी काही करतील ना फडणवीस करू देतील. म्हणजे जरी उद्धव ठाकरे यांनी कितीही द्वेष केला, कितीही त्या संदर्भामध्ये मनामध्ये त्यांच्या निगेटिव्ह भावना असल्या फडणवीसांबरोबर, तरी देखील मोदींनी हा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्याकरता त्यांनी हे सरकार येऊ दिलं नाही, फडणवीस या मुद्द्यावर येऊ दिलं नाही. ते फडणवीसांना बाजूला ठेवून गडकरींच्या मध्यस्थीने शिवसेनेशी तडजोड करतील, अशक्य. ते फडणवीसांशी बोला. भयंकर कठोर आहेत ते जेवढे ममताळू आहेत, जेवढे सॉफ्ट आहेत तेवढेच आहात. वज्रादपी कठोर आणि मृदूनी कुसुमादपी, पण ते चॉईसने कुसुमादपी असतात आणि चॉईसने वज्रासारखे असतात. ते शिवसेनेबाबत असंच म्हणणार की जे काय तुम्हाला प्रपोजल मांडायचं असेल ते फडणवीसांच्या मार्फत मांडा. आता याच्यातून पुढला प्रश्न निर्माण होतो की फडणवीसांसमोर दोन अल्टरनेटिव्ह इक्वल, राष्ट्रवादी तयार, शिवसेना तयार, दोघेही तयार आहेत. राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदाच्या ऐवजी दुसऱ्या काही गोष्टी मागतायत. उद्धवजी म्हणतात मला माझी मुदत पुरी करू द्या, मग तुम्ही हे राज्य टेक ओव्हर करा, पण तोपर्यंत आपण चला युती करूया परत एकदा. तर काय घेतील? मला स्वतःला असं वाटतं की फडणवीस त्यांना असं सांगतील की जो तुमचा कालावधी 1.5 वर्षाचा पूर्ण झालेला आहे, लक्षात ठेवा, मी जे फडणवीसांचं रीडिंग करतो, जे मी फडणवीसांच्या संदर्भामध्ये अभ्यास करतो आहे सध्या, आणि आता लवकरच त्यांची माझी भेटे आहे या 2-4 दिवसात केव्हा तरी, त्यांना त्यावेळेला माझ्या मनातले हे सगळे प्रश्न मी त्यांना विचारणार आहे की माझं तुमच्याबद्दलचं रीडिंग असं आहे, तुम्हाला ते मान्य आहे का अमान्य आहे. ते म्हणतील अमान्य आहे तर अमान्य, ठीक आहे, जे असेल ते. पण फडणवीस त्यांना असं सांगतील असा माझा अंदाज आहे, जो माझा अभ्यास फडणवीसांचा आहे, की मी परत येईन ही माझी प्रतिज्ञा पूर्ण झाल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची जर सत्ता आली तर माझ्यासाठी तो फार मोठा पराभव ठरेल. म्हणून माझं तुम्हाला म्हणणं असं आहे की जे त्याही वेळेला मोदी साहेबांनी आणि अमित शहानी इनडायरेक्टली असं हे केलं होतं की ठीक आहे आपण 5 वर्ष पुढली जी आहे ती अर्धी वाटून घेऊ, असं वाक्य आलेलं आहे, मला माहिती आहे. आत्ता तुम्ही फडणवीसांना मुख्यमंत्री करा आणि नंतरच्या 2.5 वर्षाच्या संदर्भात आपण चर्चा करू. वी डोंट कमिट बट वी विल कन्सिडर. वी विल नॉट कमिट बट वी विल कन्सिडर. म्हणून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी आणखी एक संभाव्य गौप्यस्फोट, मी त्याला गौप्यस्फोट नाही म्हणतो, संभाव्य असं फडणवीस म्हणू शकतात की आत्ता ताबडतोब तुम्ही मुख्यमंत्री म्हणून माझा स्वीकार करा. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती होऊ शकेल. ठीक आहे, तुम्हाला काय आता हिंदुत्वाचं कार्डाच्या संदर्भामध्ये चर्चा करायची आहे. हिंदुत्व हा आपल्याला दोघांना एक आणणारा दुवाई आहे आणि ऑनेस्टली पॉलिटिकली तो बहाणाही आहे. ठीक आहे, लोकांना कन्व्हिन्स करायला, लोकांना सांगायला हिंदुत्वाचा मुद्दा उपयोगी पडत असेल तरी पण आता तुम्ही राजीनामा द्या मुख्यमंत्रीपदाचा. मी मुख्यमंत्री होतो, भाजपचा मुख्यमंत्री होतो, आणि बघा 5 वर्षाचा कालावधी आहे, त्यातलं 1.5 झालेलं आहे. समजा 2.5 वर्ष फडणवीसांना त्यांनी दिली, सुखाने, समाधानाने, आनंदाने दोघांनी मिळून युतीने, जे लोकांच्या मनात आहे, ज्याच्यासाठी लोकांनी निवडून दिलेलं आहे, लोकांचा कौल हा युतीला होता, महायुतीला होता, तो या महाआघाडीला कधीच नव्हता. हे रिअलायझेशन हिंदुत्वाच्या नावाखाली जर उद्धवजी करायला तयार असतील तर गॅप कट. फडणवीस पुढल्या 2.5 वर्षाकरता मुख्यमंत्री. 1.5 वर्ष तुमचं झालेलं आहे, 1.5 आणि 2.5 झाली 4, 1 वर्ष राहतं. मग
मग आता अगदी वेगळ्या मुद्द्यावर मी येतोय, जो मुद्दा अत्यंत व्हॅलिड आहे आणि उद्धवजींचं त्याच्याबद्दल मी मनापासून कौतुक करतो. उद्धवजींचं कौतुक करण्याचे फार थोडे प्रसंग येतात. ॲक्च्युली फेसबुक लाईव्हवरच्या त्यांच्या मुलाखती ज्या असतात त्या अत्यंत निर्जीव अशा असतात. पण काल समूह गिरीश कुबेर यांनी त्यांना चांगल्या रीतीने बोलतं केलं आणि त्यांची बॉडी लँग्वेज पण मला समूह असं वाटतं की रिलॅक्स होती. म्हणजे मी असं त्यांना सुचवीन की फेसबुक लाईव्हवर येऊन पण तुम्ही असं डायरेक्ट बोलू नका, तुम्ही प्रश्नोत्तरच घ्या. कोणातरी बसवा, तो प्रश्न विचारेल, तुम्ही प्रश्नांना उत्तरं चांगली देता स्वतःच्या निवेदनापेक्षा. त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बाळासाहेबांना मी वचन दिलं होतं की एका शिवसैनिकाला मी मुख्यमंत्रीपदी बसवीन. एका शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री बसवीन. आणि ते असं म्हणतात या पेपरमध्ये, आपल्या मुलाखतीमध्ये, की ते माझं वचन अर्धवट राहिलेलं आहे, ते मला पुरं केलं पाहिजे. कारण बाळासाहेबांनी मी सांगितलेलं आहे की तुम्हाला मी शिवसैनिक बसवलेलं दाखवेल. बरं, ते स्वतःला शिवसैनिक मानत नाही, ते शिवसेना नेते आहेत. म्हणजे एका शिवसैनिकाला त्यांना जर बसवायचं असेल तर 1 वर्षाचा अवधी शिवसेना भारतीय जनता पक्ष एक आल्यानंतर जो शिल्लक राहतो तिथे ते एका निष्ठावंत शिवसैनिकाला मुख्यमंत्री बसवून बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करू शकतात. पहिली 1.5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिल्यामुळे एक प्रकारे त्यांनी जी त्यांची एक इच्छा होती, वहिनीसाहेबांची इच्छा होती म्हणून आपण, त्यांची काही फार इच्छा नव्हती. त्यांनी याच्यात म्हटलं पण आहे की राजकारणात मला काही फार स्वारस्य नव्हतं. मी वारंवार जे सांगत आलो की त्यांना इंटरेस्ट नव्हता, तो नाही, ते त्यांनी कबूलही केलं आहे. एक प्रकारे माझ्या आधीपर्यंतच्या सगळ्या विधानांना दुजोरा दिला. तर या 1 वर्षासाठी त्यांच्यापुढे ऑप्शन चांगले ऑप्शन आहेत. चांगला कडवट निष्ठावान समर्पित असा शिवसैनिक त्यांना त्यांच्यासमोर 1 वर्षाकरता मुख्यमंत्रीपद देण्यासाठी एकनाथ शिंदेच्या रूपाने अवेलेबल आहे. निष्कलंक चारित्र्य आहे, कुठल्याही प्रकारचे आरोप नाही, संघटनेसाठी स्वतःला वाहून घेतलेला माणूस आहे. आदर्श शिवसैनिकाच्या व्याख्येत बसणारा खरा शिवसैनिक एकनाथ शिंदे. शेवटचं 1 वर्ष ते एकनाथ शिंदेंना जर देतील, शिवसैनिक पण म्हणेल साहेब शब्द पाळलात, वचन पुरं केलं, बाळासाहेबांना दिलेलं. एक खरा शिवसैनिक तुम्ही तिथे बसवला आणि ही इज केपेबल. ते 1 वर्षामध्ये असं दाखवून देतील की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला असं वाटेल की आगामी निवडणुकीत स्वतंत्रपणे नाही तर पुन्हा एकदा महायुती करूया आणि आपण एकत्रित निवडणुका लढवूया. आणि ते शिवसेनेच्या हिताचं आहे. भारतीय जनता पक्षाने किती सांगितलं की आम्हाला क्लिअर मेजॉरिटी कुणाबरोबर नाही गेलो तरी मिळणार आहे, तरी देखील आतल्या आत या नेत्यांशी मी बोलतो. त्यांच्यापैकी प्रत्येकजण म्हणतो जाहीरपणे असंच बोलावं लागतं. नाही का, बंगालमध्ये बोलले 200 जागा मिळणार, 85 झाल्या ना. त्यांना माहीत नव्हतं का हो, आपण आपल्याकडे DGमध्ये म्हटलं होतं की म्हणजे आपल्याला कळतं ते मोदी शहांकडे 17 एजन्सीज आहेत, त्यांना नाही का कळणार, त्यांना माहिती होतं. पण मॉरल वाढवण्याकरता बोलावं लागतं. तसे भाजप नेते आता बोलतात की आपली एकपेक्षीची सत्ता येणार आहे. अरे पण ते कार्यकर्ते खरे धरून चालतात ना, खरंच आपली येणार आहे. ते बघा ना, या रिॲक्शनमध्ये असे रिॲक्शन देता, नाही आमची भाजपची एकटीची सत्ता येणार नाही. बाबांनो, तुम्हाला मदत लागणार, मग ती राष्ट्रवादीची नको आहे ना. तुम्हाला किती रिॲक्ट होत आहेत लोक. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी युती करण्याचा पहिला मार्ग म्हणजे आता उद्धवजींनी फडणवीसांसाठी मार्ग मोकळा करावा. 2.5 वर्ष फडणवीसांनी मुख्यमंत्री राहावं. उरलेलं 1 वर्ष एकनाथ शिंदेसारखा एक मनस्वी आणि समर्पित माणूस त्यांनी मुख्यमंत्री करून लोकांचंही समाधान करावं की नाही, मी काही घराणेशाही करता अडून बसलेलो नाही, मी स्वार्थी नाही, हे सिद्ध करण्याचा उद्धवजींना मोठी संधी आहे. मला वाटतं थोडंसं असं झालं की तू ऑफ द रेकॉर्ड आधी आपण जी चर्चा करतो त्यात जे प्रश्न विचारतो त्याची उत्तरं मी काय वेळेला मुलाखतीत देतो. यू गो अहेड नाउ, हॅव युअर अनदर क्वेश्चन. या मुलाखतीत उद्धवजींनी या लॉकडाऊनमध्ये सगळं काही बंद असताना, सामान्यांची रोजीरोटी बंद असताना, त्यांनी रोटी बंद पडू दिली नाही. म्हणजे रोजी बंद होती तरीही रोटी बंद पडू दिली नाही. राज्याचं आरोग्य सांभाळत असताना राज्याचं अर्थचक्रही फिरतं राहावं यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते, असंही त्यांनी या मुलाखतीत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण या सगळ्या व्यापात पक्षप्रमुख उद्धवजी, शिवसेना या पक्षाचे सुप्रीमो कुठेतरी हरवलेत, असं नाही का वाटत तुम्हाला? कालच्या लोकसत्ताच्या त्या मुलाखतीमध्ये एक मला उद्धवजींना कॉम्प्लिमेंट द्याव्या लागतील, उद्धवजींचं कौतुक करावं लागेल, असा मुद्दा आहे. तो म्हणजे
कसं आहे ना की उद्धवजी होण्यापूर्वी ज्या वेळेला तो उद्धव होता आणि माझा त्याचा संबंध येत होता, त्यावेळेला त्याचं जे इम्प्रेशन माझ्या मनावर होतं ते एक सद्भावनापूर्ण असा सद्गृहस्थ, सहृदय सद्गृहस्थ, सद्भावनापूर्ण सहृदय सद्गृहस्थ असं उद्धवचं इम्प्रेशन माझ्या मनामध्ये कायम होतं. म्हणजे बाळासाहेबांचे माझे मतभेद झाले ते मिटवण्यामध्ये सुद्धा ऑफ दी रेकॉर्ड असलेली गोष्ट उद्धवनी मोठा वाटा उचलला होता, कारण तो माझ्यावर प्रेम करत होता, मलाही तो आवडत होता, माझंही त्याच्यावर प्रेम होतं. पण त्यांनी बाळासाहेबांकडे माझ्यासाठी हे केलं होतं की नाही हे आपल्या फॅमिलीचे आहेत, तुम्हाला राग आला विसरून जा. त्यामुळे मी असं उद्धवला नाही, माझ्या मनामध्ये त्याच्याहीबद्दल सद्भावना आहेत, त्यांच्याहीबद्दल सद्भावना आहेत. कसं आहे ना, आत्ता मला माणसं भेटतात ना ती सगळी रोजीरोटीच्या प्रश्नांनी ग्रस्त झालेली आहेत. त्यांना बाहेर पडायला लागत आहे, नाही लागत आहे वगैरे हे, किंवा करोनाची भीती वगैरे ह्या गोष्टी ॲक्च्युली दुय्यम आहेत. आज उपाशी मारायची पाळी त्यांच्यावर आलेली आहे. मला 2 गोष्टीकरता उद्धवजींचं अभिनंदन करावं असं वाटतं, ज्याचं प्रतिबिंब या मुलाखतीमध्ये पडलेलं आहे. आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की काय तुम्ही उद्धवजींना सारखं टीकाच करता, त्यांच्या विरुद्धच बोलता. नाही रे बाबांनो, आय लव्ह हिम, आय हॅव रिस्पेक्ट फॉर हिम. पण शेवटी तो मुख्यमंत्री म्हणून जिथे बसला आहे तिथे मुख्यमंत्री म्हणून मूल्यमापन करताना मला जी गोष्ट पटत नाही ती पटत नाही, मग मी बोलणार म्हणजे बोलणार. व्यक्तिशः आमचे संबंध कसे आहेत हा वेगळा भाग आहे. आणि राजकीयदृष्ट्या प्रशासकीयदृष्ट्या त्याचं मूल्यमापन त्यांचं करताना मला जे बोलायचं ते बोलायचं. पण आज मला स्वतःला असं वाटतं की या लोकसत्तेच्या मुलाखतीमध्ये तो जो मला माहिती असलेला सद्भावनायुक्त सुहृदय सद्गृहस्थ की ज्याला लोकांचा कळवळ आहे, कणव आहे. कसं आहे माहिती आहे की इतर राजकीय नेत्यांसारखे उद्धवजी पटकन डोळ्यातून पाणी वगैरे नाही काढू शकत. तो नाटकीपणा, काय नाट्यपूर्णताही नाटकीपणात पण रूपांतरित होते. तो नाटकीपणा उद्धवजींच्या पिंड प्रवृत्तीत नाही. आहेत अशा महाराष्ट्रात अनेक नेते आहेत की लगेच ते डोळ्यातून पाडून काढून घळघळा वगैरे रडू शकतात, हे करू शकतात. पण ही इज नॉट अभिनय सम्राट. उद्धवजी नटसम्राट नाहीत. कसं नाही, मी सांगितलं की एक सहृदय कनवाळूग्रस्त आहे, तो ते नाटक बिटक करू शकत नाही. त्यामुळे फेसबुक लाईव्हवर कसं होतं ना, ते असे फ्लॅट जातात असं मी म्हणतो ना, याचं कारण ते असं नाटकीपणा नाही करत. त्याच्यामध्ये जे आहे ते मनात येतं आहे, ते एक प्रांजळ माणूस प्रांजळपणाने प्रामाणिकपणाने सरळपणाने बोलतो आहे. मग ते लोकांना अपील होत नाही. लोकांना काय झालं ना, हे आता सगळे विरोधी पक्ष नेते वगैरे आपण टी व्हीवर चर्चा वगैरे बघतो, तर काव 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 काव, चिव 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 चिव, म्याव 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 म्याव, ठू रू गुर गुर असे आवाज काढत असतात. ह्यांच्याकडे असं काय आवाज बिवाज नाही. तो सरळ साधं, मला वाटलं मी बोललो, पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. त्यांनी आता अर्थचक्र सुरू करण्याकरता जी काही पावलं टाकण्याची भूमिका, मी उद्योगपतींशी बोलतो आहे, मी यांच्याशी बोलतो आहे, ते बोलले आहेत. माझं फार बारकाईने लक्ष असतं बातम्यांवर. ते बोललेले आहेत, बोलत आहेत आणि बोलतील. आणि मला स्वतःला एक अशी आशा आहे, अपेक्षा आहे की पुढल्या थोड्या दिवसामध्ये जसं ते आता हळूहळू अनलॉक करत आहेत. ॲक्च्युली मला असं सांगायला आवडेल की काही वेळेला आपला अंदाज चुकल्याचा आपल्याला आनंद होतो. मला सारखं असं वाटत होतं की हे जुलैपर्यंत लांबवणार लॉकडाऊन आहे, काही जिल्ह्यामध्ये आहे, पण ओव्हरऑल त्यांची टेंडन्सी, त्यांची वृत्ती, त्यांची इच्छा ही लॉकडाऊनमधून लोकांना बाहेर काढण्याची आहे आणि ती त्यांच्या कालपरवाच्या निर्णयांमध्ये प्रतिबिंबित होताना दिसते आहे. म्हणजे लोकांना कुठेतरी आधार मिळावा, सहारा मिळावा, त्यांची रोजीरोटी परत मिळावी, हा एक सद्भावनायुक्त जो एक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. उद्धवजी, खरंच अभिनंदन मनापासून. तुमचे दोष दाखवत असलो तरी देखील तुमच्यामधला एक सभ्य कनवाळूग्रस्त मला माहिती आहे. तुम्ही लोकांना कशी किती मदत कुणाला न सांगता केली याचा साक्षीदार माझ्या इतकं दुसरा कोणी कदाचित नसेल. तुमच्या तरुण वयात तुम्ही 20, 22, 25, 26, 30, 35 वर्षाचे असतानाचं मी तुमचं सगळं जवळून पाहिलेलं आहे. त्या ह्याच्यामध्ये मला नेहमी असं वाटायचं की तुमच्यामध्ये कार्यकर्त्यांना सांभाळण्याची एक वृत्ती होती. एखादा शिवसैनिक चुकला तर त्याला माफ करण्याची ताकद होती तुमच्यामध्ये आणि त्याचं काहीतरी भलं व्हावं ही एक चिंता तुम्ही संघटनेमध्ये व्हायला. ॲक्च्युली बघा ना, तुमची संघटना टिकली. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शिवसेना जशी होती तशीच राहणार असं जे देत होता ते नुसतं उत्तर देऊन थांबला नाही, तुम्ही ते सिद्ध केलं. का, कसं, याचं रहस्य याच्यामध्ये आहे की तुम्ही शिवसैनिकांशी त्यांचा मोठा भाऊ म्हणून, तो बाप होता आपला,
मातोश्रीवर राहणारे बाळासाहेब हे आपले सगळ्या शिवसैनिकांचे पिताश्री होते, पण तुम्ही त्यांचे भ्राताश्री झालात आणि म्हणून आज ही संघटना दिसते. ठीक आहे, शिवसैनिकांना वाटतं मुख्यमंत्री झाल्यामुळे तेवढं भेटता येत नाही. आमचे पण मुख्यमंत्री मित्र झाले, त्यावेळेला आम्हाला पण त्यांना भेटायला त्रास व्हायला लागला, त्या आम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची वेळ आली काही वेळेला. तर पण आज शिवसैनिकाच्या मनामध्ये तुमच्याबद्दल भावना आहे. शिवसेना टिकली आहे याचं सगळ्यात मोठं कारण माझ्या मते उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे एकमेव आहे. जर उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते नसते तर शिवसेना टिकली नसती बाळासाहेबांच्या मागे, हे सत्य आहे. दुसऱ्या कुणालाही हा अथांग महासागर तरुणाईचा सावरणं शक्य नव्हतं. त्याची निष्ठा पुढे कायम ठेवणं शक्य नव्हतं. आपण असं अनेक वेळा बघतो की एखादा परमेश्वर असतो आणि तो परमेश्वर त्याचा एक प्रेषित भूलोकावर ठेवतो. तो प्रेषित त्याच्या धर्माचा प्रसार करतो. धर्माची नावं घेतली पाहिजेत असं नाही, परंतु आपण असं इतिहासात बघितलेलं आहे की त्यांचा परमेश्वर कधी कोणी पाहिलेलाच नसतो, पण त्याचा जो मूर्त मानवीय रूपातला प्रेषित असतो, यू अंडरस्टँड व्हॉट आय मीन, तो प्रेषित त्यांचा धर्म वाढवतो, मोठा करतो. त्याच्या काळात जर 100 अनुयायी असतील तर त्या प्रेषिताच्या काळात ते लाखोनी होतात. उद्धवजी, तुमचे माझे मतभेद आहेत. मला काही गोष्टी नाही आवडत म्हणजे नाही आवडत, पण जे आवडतं ते मी आज मनमोकळेपणाने तुम्हाला दाद देत सांगतोय की या शिवसेनेसाठी तुम्ही एक प्रेषित आहात. या शिवसेनेसाठी तुम्ही या सगळ्यांचे भ्राताश्री आहात. तुमच्याकडे पाहून आज शिवसैनिक जगतो आहे, शिवसैनिक काम करतो आहे आणि त्याला एकच आशा आहे की हे मला माझ्या इप्सित असं जे ध्येय आहे, वैयक्तिक नाही म्हणते मी, वैयक्तिक नाही, संघटनेचं जे ध्येय आहे त्यासाठी नेण्याची क्षमता, ताकद, बुद्धी असलेले उद्धवजी आहेत. त्यामुळे तुमच्या नेतृत्वावर असीम अशी निष्ठा तुमच्या शिवसैनिकाचं आहे. त्याचं रहस्य तुमच्यात आहे. अहो असं नाही हो, लोहचुंबकाकडेच ते आकर्षित होतं. परिसामध्येच लोखंडाचं सोनं करण्याची किंमत, ताकद असते, किमया असते. सगळे माझे तुमचे मतभेद आहेत तिथे आहेत. तुमच्यावर टीका मी करणार, जिथे मला नाही आवडत तिथे बोलणार, पण तरी देखील तुम्ही असे एक किमयागार आहात की ज्यांनी शिवसेना जशी होती बंदिस्त तो किल्ला तुम्ही राखलात. बाळासाहेबांची शिवशाही तुम्ही राखलीत. याच्यापेक्षा आणखी मोठं ऐतिहासिक काम काय करणार आहात तुम्ही? अभिनंदन, अभिनंदन. सर, खरं तर अनेक मुद्दे या मुलाखतीत चर्चेला आले होते, पण मला असं वाटतं की जो मुद्दा, जो प्रश्न आज अनेक जण ऐरणीवर आणू पाहत आहेत तो आहे मराठा आरक्षणाचा. मुख्यमंत्र्यांनी आपली वकिलांची टीम 102वी घटना दुरुस्ती, इंदिरा सहानी केसचा निकाल आदी दाखले देत तो जो आरक्षणाचा चेंडू होता तो थेट केंद्र सरकारच्या कोर्टात टोलवला आहे. पण इथे राज्यात जी बोंब होते ती खरी आहे का? खरंच मराठा आरक्षणाचे मारेकरी महाविकास आघाडी सरकार आहे का? या प्रश्नाच्या उत्तरानेच आपण या विश्लेषणाचा समारोप करूया. सर, तुझा जो प्रश्न आहे मला वाटतं तो तुझा अखेरचा प्रश्न आहे, अखेरचा सवाल. परंतु कसा आहे की तो असा मर्मभेदी, गगनभेदी असा एक सवाल आहे की ज्याच्यामध्ये मला बरं बोलून चालणार नाही, खरंच बोलायला हवं. आणि जर खरं बोललो तर मला माहिती नाही की त्याचे परिणाम राजकीय काही होणार नाहीत, परंतु न्यायालयीन प्रक्रियेच्या संदर्भात मी काहीतरी एक मुद्दा उपस्थित केला असं जर होत असेल तर आपण आपलं न्यायालयाची क्षमा आधीच मागून मोकळे होऊया. क्षमस्व, क्षमस्व, क्षमस्व. तेच मुद्दे, तेच वकील, तोच युक्तिवाद, तीच पद्धत. उद्धवजी कालच्या या लोकसत्ताच्या मुलाखतीमध्ये एक असं पारदर्शक विधान करून गेलेले आहेत की तुम्ही मला मराठा आरक्षण जपता आलं नाही, टिकवता आलं नाही म्हणून दोष देत आहात, पण माझं काय चुकलं, माझा अपराध काय झाला, असा जो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, हा प्रश्न कुणाला विचारला आहे लक्षात घ्या.
हा प्रश्न त्यांनी या मराठा आरक्षणाचं राजकारण करणाऱ्या किंवा भांडवल करणाऱ्या लोकांना विचारला आहे. असं जर तुम्ही मानत असाल तर ते अर्धसत्य आहे. न बोललेलं, न सांगता आलेलं असं पुढलं अर्धसत्य त्यांचं हे आहे की हे सुप्रीम कोर्ट 5 न्यायमूर्ती तिथे बसलेले आहेत. हे माझे 5 वकील जे फडणवीस साहेबांनीच दिलेले आहेत, ते तोच युक्तिवाद त्याच मुद्द्यांच्या आधारे या 5 लोकांसमोर करता आहेत. याच 5 लोकांनी फक्त कसं आहे की ज्या वेळेला ग्रहस्थिती असते ना, वेगवेगळे आकाशामधले ग्रह फिरत असतात, तेच ग्रह फिरत असतात. तो सूर्यामध्ये असतो, पण त्याच्यामध्ये जर कुठे काही एखादा वेगळा ग्रह आला तर ग्रहण लागतं. अमावस्या आणि पौर्णिमा का होते? अमावस्या तेव्हा होते की मध्ये ज्यावेळेला चंद्र आणि पृथ्वी याच्यामध्ये सूर्य येतो. बरोबर? एम आय राईट? म्हणजे एखादा ग्रह मध्ये आला तर तिकडला प्रकाश इथपर्यंत पोचत नाही आणि मग आपल्याला तिकडे अमावस्या दिसते. मराठा आरक्षणाची अमावस्या झाली. 5 न्यायाधीश तेच, 5 वकील तेच. मग मध्ये असं काय घडलं की जे नव्हतं आणि होतं याच्यामुळे त्या निकालात फरक पडला? असा प्रश्न उद्धवजींना विचारायचा आहे की फडणवीसांचं असणं आणि नसणं मुख्यमंत्रीपदी याचा तर काही संबंध स्टे मिळणं किंवा न मिळणं याच्याशी नाही ना. उद्धवजी असं नाही बोलू शकत. ते मुख्यमंत्री आहेत, ते जबाबदारीने बोलत आहेत. ते एका वर्तमानपत्राला, चॅनलला मुलाखत देत आहेत, म्हणून ते बोलू शकले नाही. मला बोलायला काय हरकत नाही ना. ते जे बोलू शकले नाही, माझं हे वैशिष्ट्य आहे की जे नेते बोलू शकत नाहीत ते त्यांच्या परवानगीशिवाय मी बोलतो. म्हणूनच उद्धवजींच्या परवानगीशिवाय मी महाराष्ट्रापुढे एक प्रश्न असा मांडतो आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात, ज्याचं उत्तर मी देत नाही, तुम्ही द्या. आणि ते उत्तर तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. पण बोलणार कसं? बोलणार कसं? न्यायालयाचा अवमान होईल की काय अशी भीती वाटते. आणि होऊ शकतो. आपण छोटी माणसं आहोत. छोट्या माणसाला मान अपमान नसतो, परंतु त्याला जे सत्य आहे त्याची बोलण्याची किंमत द्यावी लागते. एक हिंमत असावी लागते ती किंमत देण्याची. चला, मी आज ती हिंमत दाखवू इच्छितो. आणि उत्तर न देता त्यात मी एक चलाकी करतो. चलो, मान्य करतो की मी असं अर्धसत्य सांगतोय की ज्याचं पूर्ण सत्य तुम्हाला प्रतिबिंबित होईल, कळेल. पण मला तुम्ही असं नाही म्हणू शकणार की तू फारच राजा नागडा आहे असं सांगावं, तसं तू ते सत्य त्या लहान मुलासारखं सांगितलं असं नाही म्हणू शकणार. पण मी तुम्हाला एकच सांगतो की 5 न्यायाधीश आणि 5 आपले वकील यांच्यामध्ये फडणवीस होते आणि फडणवीस नव्हते मुख्यमंत्री. याच्यामुळे फरक पडला आहे काय? त्यामुळे ते आरक्षण तेव्हा स्टे झालं नाही आणि आता स्टे झालं काय? या प्रश्नाचं उत्तर उद्धवजी देऊ शकले नाही, जरी त्यांना ते माहिती आहे. ते नाही बोलू शकत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे उत्तर देण्याची माहिती त्याची असलेले लोक आहेत, पण ते बोलू शकत नाहीत. मग आता हे जे ग्रहण आहे हे सुटणार कसं? हे सुटणार केव्हा? तर उद्धवजींनी त्याच्याबाबत फार कुशलतेने, चातुर्याने असा मार्ग काढलेला आहे की हे जर माझ्या हातात नसेल तर प्रत्येक गोष्ट कुणाच्या तरी हातात असेल. असं तर नाही म्हणतात परमेश्वर मराठा आरक्षणाचा निर्णय घेईल, नाही म्हणतायत. सुप्रीम कोर्ट घेईल का? नाही म्हणतायत. कारण सुप्रीम कोर्टाची भूमिका आपल्याला कळलेली आहे. मग कोण घेऊ शकतो? तुम्हीच ज्यांची प्रतिमा सर्वशक्तिमान,
सर्वश्रेष्ठ, सर्वात प्रभावी आणि जे काहीही मोदी है तो मुमकिन है ही तुमची घोषणा उद्धवजींनी अलगद तुमच्यासमोर ठेवून दिली. मोदी है तो मुमकिन है, तो मराठा आरक्षण भी मुमकिन है, ये स्वीकार करो और मोदी साहब को बोलो कि हमको आरक्षण चाहिए. अरे काय पेच टाकलाय उद्धवजी, हॅट्स ऑफ. धन्यवाद. आगे बढ़ो, लगे रहो.